तर बघा, बरेच जण फ्लॉवरचा उग्र वास येतो म्हणून फ्लॉवरची भाजी खात नाहीत. पण आज आपण अशा पद्धतीने फ्लॉवरची भाजी करणार आहोत की अगदी त्याचा वास अजिबात येणार नाही. आणि उग्र वास येतो म्हणून आपण त्यामध्ये फ्लॉवरबरोबर बटाटा घालतो, वाटाणा घालतो, तर त्याची काहीच गरज नाही. अगदी नुसत्या फ्लॉवरची जरी भाजी केली तरी पण अगदी छान लागणार आहे. चला तर मग कशी करायची ती पाहूया. नमस्कार, मी रेश्मा. आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर मी एक फ्लॉवर घेतलेला आहे, त्याच्या दांडी काढून घेतलेली आहे आणि आता त्यातल्या जी फुलं आहेत, मोठी मोठी फुलं आपण हातानेच काढून घेणार आहोत, कापून घेणार नाही. म्हणजे त्यामध्ये काही कीड असेल, काही आळ्या असतील, किडे असतील तर ते आपल्याला लगेच दिसतील. आणि हवं असेल तर तुम्ही ते दांड्या काढल्यात ना छोट्या छोट्या, त्यासुद्धा बारीक करून त्या भाजीमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर आता बघा, आपण फुलं काढलीत मोठी मोठी, ती पाण्याने आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ एकदा धुवून घ्यायची. आता गॅसवरती बघा, मी एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. आपण त्यामध्ये थोडी टाकणार आहोत हळद. आणि आता ही एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात पाणी सगळं एकत्र. आणि आपण त्यामध्ये थोडंसं फ्लॉवर वाफवून घेणार आहोत. तर आता पाणी एकदा उकळू द्यायचं आहे आणि आता त्यामध्ये टाकणार आहोत हा फ्लॉवर. आता 1-2 मिनिटभर आपण त्यामध्ये जरासं वाफवू देणार आहोत. म्हणजेच आता फ्लॉवरचा त्यातला थोडासा उग्रवास निघूनही जाईल आणि फ्लॉवर थोडासा टेस्टीसुद्धा होतो. तर बघा, आता थोडीशी एखादी उकळी येऊ देऊया आपण. तर बघा, चांगली उकळी आलेली आहे. 1-2 मिनिट झालेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि आता एका चाळणीमध्ये आपण आता तो गाळून घेऊयात. म्हणजे हे पाणी निघून जातं, त्याचा उग्रपणा बराचसा कमी होतो. आता हे पाणी आपण टाकून देणार आहोत. आता हे वापरायचं नाही. आता कढईमध्ये मी गॅसवर कढई ठेवली तापायला. त्यामध्ये 1.5-2 चमचे आपण तेल घालायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी तडतडली की जिरे घालायचे. नंतर आपण घालणार आहोत हिंग, कढीपत्ता. आता हे सगळं आपण हलवून चांगलं तळून घ्यायचं आहे, म्हणजे याचाही वास छान येतो ह्या फ्लॉवरच्या भाजीमध्ये. आता मोठ्या आकाराचा मी एक कांदा चिरलेला आहे बारीक, तो त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत हा कांदा आपण छान परतून घेणार आहोत. तर बघा, आता कांदा असा छान मऊ झालेला आहे आणि हलकासा त्याचा रंग बदललेला आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत सगळे मसाले. तर पहिल्यांदा आपण हळद टाकूया. नंतर आपण घरातलाच काळा मसाला घालायचा आहे. तुम्ही त्याऐवजी कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता. नंतर लाल बेडगी मिरची पावडर घालायची रंग येण्यासाठी. नंतर मी मटण मसाला घालते. तुम्ही तुमच्याकडे असतील ते मसाले तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्ही घालू शकता, आवडीनुसार. नंतर थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं. मंद गॅसवरती हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. आणि नंतर टाकणार आहोत मी, माझ्याकडे जो मसाला आहे, आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं कायम असतं माझ्याकडे वाटण, ते मी टाकते. तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकली तरीही चालेल. आता हे चांगलं आपण परतून घ्यायचं. नंतर आपण टाकणार आहोत धने पावडर. आता हे मिक्स करून घेऊयात. आणि मध्यम आकाराचा मी टोमॅटो चिरलेला आहे, तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि तो पण परतून घ्यायचा. आता ह्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे टोमॅटो लगेच मऊ होईल. आता थोडंसं परतून झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी. आता कोणत्याही भाजीला गरम पाणी टाकलं तर भाजीची चव अगदी छान येते. तर गरम पाणी टाकूयात. तर थोडंसं हा कांदा आणि टोमॅटो शिजेल इतपतच पाणी घालायचं आहे. आता हे मिक्स करून आपण 1-2 मिनिटभर आपण त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, आता छान असं शिजलेलं आहे, त्यातलं पाणी पण आटलं आहे. आणि बघा, आता चमच्याच्या साहाय्याने आपण असं थोडंसं स्मॅश केलं की मस्त लगेच स्मॅश होतं आहे. आता त्यात आपण फ्लॉवर टाकायचं आहे. तर फ्लॉवरला रंगसुद्धा बघा मस्त हळदीने छान आलेला आहे आणि अगदी अर्धा कच्चा शिजलेला आहे, जास्तही शिजलेला नाही आहे हा फ्लॉवर. त्यामुळे हलक्या हाताने आपण आता हे मिक्स करायचं आहे. जर जास्त आपण बारीक जर कापला तर मग भाजी शिजली की तो
त्यामध्ये गाळ होतो, म्हणून थोडेसे मोठे मोठीच फुलं ठेवायची. आणि आता आपण काय करणार आहोत, त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आपल्याला हवं तेवढंच गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे जास्त आपल्याला सुक्की भाजी करायची म्हटल्यानंतर आपण पाणी थोडंसंच घालायचं आहे. तुम्हाला जर रस्सा थोडासा ठेवायचा असेल तर पाणी थोडंसं जास्त घाला. आणि मिक्स करून आता त्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर आता बघा झाकण काढून आपण बघतो आहे, तर अशा पद्धतीने बघा भाजी शिजली, पाणी आटलेलं आहे. तर थोडंसं मिक्स करून आपण भाजी शिजली का आता ती चेक करून बघूयात. मंद गॅसवरच ही भाजी शिजवायची. तर अजून थोडीशी शिजायची बाकी आहे. आता आपण परत थोडंसं पाणी घालूयात, गरम पाणी घालायचं आहे, अगदी थोडंसं पाणी. पुन्हा मिक्स करून थोड्या वेळ ते आपण झाकण ठेवायचं आहे. अशाच पद्धतीने चेक करून करून तुम्ही भाजी शिजवू शकता. आणि जास्तही मऊ शिजू देऊ नका, जास्त शिजली की गाळ होते, त्यामुळे ती भाजी चांगली लागत नाही. अगदी थोडीशी कच्ची, म्हणजे थोडीशी हलकीशी कडक ठेवा. तर बघा आता झाकण काढून बघूयात, तर मस्त अशी आपली आता भाजी शिजलेली आहे. हे पाणी थोडंसं तुम्हाला जर आटवायचं असेल तर आटू द्या, किंवा असंच ठेवलं तरी चालेल. नंतर थंड झाल्यानंतर घट्ट होते. आता मी चमच्याभर शेंगदाण्याचं कूट टाकते. तर काहींना शेंगदाण्याच्या कुटाची भाजी आवडत नाही, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण जर टाकलं तर थोडीशी ही भाजी दाटसर होते आणि खायलाही छान लागते. आता हे शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे फ्लॉवरची. अगदी उग्र वास त्याचा अजिबात येत नाही. आता त्यावरती टाकूया चिरलेली कोथिंबीर. मस्त अशी आपली भन्नाट अशी फ्लॉवरची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त पोळीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर, कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. अगदी मस्त टेस्टी लागते. त्याला जास्त काही इन्ग्रेडियंट घालण्याची सुद्धा गरज नाही. अगदी मस्त अशी आपली लगेच झटपट ही भाजी तयार होते. आता पाहू शकताय तुम्ही, अगदी मस्त त्याचा रंगसुद्धा आणि टेस्ट पण अगदी भारी झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने, आणि कशी झाली मला ती कमेंट करून पण सांगा. तर बघा, ही भाजी आपण डब्यालाही देऊ शकतो, किंवा घरीसुद्धा आपण पोळी भाकरीबरोबरसुद्धा खायलाही करू शकतो. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ फ्लॉवरची भाजी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अशा छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.